जय हिंद मित्रांनो. भरपूर वेळेस मी एकच गोष्ट सांगू इच्छितोय की जे म्हणजे सुजाण जास्त जरा नागरिक असतात त्यांच्या नादी लागत जाऊ नका. म्हणजे काय आहे मित्रांनो, बँकिंग बद्दल मला थोडंसं बोलायचं आहे तुम्हाला. ज्या वेळेस मित्रांनो तुम्ही कुठल्याही बँकेची तुम्ही सेटलमेंट करताय, फायनान्सची तुम्ही सेटलमेंट करताय, प्रत्येक एक बँकचा, फायनान्सचा हा वेगळा वेगळा सिनारिओ असतो. ओके. म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला सांगतो, आजकाल म्हणजे कस्टमरला एवढं एवढं अशा प्रकारे म्हणजे मिसगाईड करत आहेत काही लोक, की तुम्हाला सेटलमेंटमध्ये एवढं तुम्हाला वेवर ऑफ भेटेल, तेवढं तुम्हाला वेवर ऑफ भेटेल. मित्रांनो, प्रत्येकाची पॉलिसी वेगळी वेगळी असते. आणि सेटलमेंट घेतल्यानंतर तुम्हाला लोन भेटू शकतं का? तर हो, तुम्हाला लोन भेटू शकतं. पण त्यासाठी एक त्याचा कार्यकाळ असतो. तुम्ही जी सेटलमेंट मारलेली असते, ती सेटलमेंट ही तुमच्या सिबिलला रिफ्लेक्ट करत असते. पण काही काळानंतर तुम्हाला लोन भेटू शकतं. तुम्ही होम लोन करू शकता, बिझनेस लोन करू शकता, पर्सनल लोनला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा प्रकारेच मित्रांनो कसं आहे, जेही कोणी म्हणजे तुम्हाला सांगत असतील, "काय नाही रे, किती 80% वेवर ऑफ तुम्हाला भेटून देतो, 90% तुला वेवर ऑफ भेटून देतो, मी ह्याव करतो, मी त्याव करतो." ह्या अशा ह्याव त्याववाल्या लोकांना, कॉमेडी मॅन्सला थोडं दूर ठेवा. कारण कळत न कळत मित्रांनो, खोटं सांगत नाही, आता सध्याला बँकेचं लीगल खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. तर अशा प्रकारेच तुम्हाला सांगतो, अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकू नका. कारण की साधीशी गोष्ट आहे, जेवढं तुम्ही बँकेला परेशान कराल, तेवढं तुम्ही स्वतःच परेशान व्हाल. सांगणारे भरपूर सांगत असतात, की आपण ह्याव करू, त्याव करू, असं करू, तसं करू. ह्याव त्याव हे म्हणजे काय सिनेरिओ समजत नाहीये मला, हा नेमका काय कॉमेडी चालू आहे हे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, आपण जेवढं कायद्यात्मक काही गोष्टी करू तेवढं एकदम चांगलं आहे. जे DRAs असतात, ते DRA ज्यावेळेस तुमच्याकडे येतात, ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी जर सक्षम नसतील, तर तुम्ही एक RBIचं पुस्तक घ्या, त्याच्या गाईडलाईन वाचा. हुशार हुशार बनवून जर समजा तुम्ही, जर तुमचा भरपूर काही चांगला, जो तुमचा चांगला वेळ आहे, तो इकडं तिकडं जर समजा तुम्हाला द्यायची गरज न पडता योग्य ठिकाणी जर समजा तुम्ही तुमचा वेळ दिला, तर मित्रांनो खरंच खोटं सांगत नाही, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आलतू-फालतू लोकांच्या नादी लागू नका. आलतू-फालतू म्हणजे कोण तुम्हाला सांगतो, ज्यांचं की शिक्षण कवडीमोल असतं, त्यांचं शिक्षणच काही झालेलं नसतं. ते येऊन नंतर तुम्हाला सांगणार, "अरे, मी अमुक-अमुक बँकेची अमुक-अमुक ठिकाणी एवढ्या-एवढ्यामध्ये सेटलमेंट घेतली." अच्छा, ठीक आहे. तिथून पुढे? "अरे, सेटलमेंट झाल्यानंतर तुला लोनच भेटणार नाही." सावध राहा, सावध राहा. अशा खोटारड्या इन्फॉर्मेशन पसरवणाऱ्यांपासून सावध राहा. सेटलमेंट घेतल्यानंतर ही तुम्हाला त्याच्यानंतर लोन भेटू शकतं. पण तो लोनचा क्रायटेरिया वेगळा असतो. तुम्हाला होम लोन भेटेल, बिझनेस लोन भेटेल, पर्सनल लोनला थोडा प्रॉब्लेम होईल. दॅट आय नो व्हेरी वेल अँड ऑल्सो यू. तर त्याच प्रकारे महत्त्वाचं हे आहे, असल्या तुम्ही बहाद्दर यांना म्हणावं लागेल, अशा लोकांच्या तुम्ही नादी लागू नका. कारण या लोकांच्या जर तुम्ही नादी लागाल मित्रांनो, तर ते लोक तुम्हाला घेऊन डुबतील. कारण की कायदा खूप स्ट्रॉंग आहे आपला. आणि आपल्या एवढ्या चांगल्या कायद्याला, एवढ्या स्ट्रॉंग कायद्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. कारण कसं आहे, आणि एक गोष्ट लक्षामध्ये राहू द्या, 1,00,000 करोड ज्याचं लोन आहे, शक्यतो तर त्याला कोण काही बोलेल किंवा नाही बोलेल हे मला तर काही माहीत नाही. पण जे किरकोळ लोन असतात 10,00,000, 15,00,000, 20,00,000 करोड, 2 करोड, या लोकांना तर मात्र 100% बोललं जातं. आणि विशेष म्हणजे जे काही गाड्या रेपो वगैरे होतात, झालंच तर काही तुमचे छोटे छोटे मोबाईलचे लोन्स असतात, तुमचं पर्सनल लोन असतं, तुमचं छोटंसं बिझनेस लोन असतं, या सर्व गोष्टींवर हा फॉलोअप घेतला जातो. मित्रांनो, जर समजा आपण लोन घेतलेलं आहे तर देण्याची कुवत ठेवा. एवढं हे महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या. ओके, बाकी इन्फॉर्मेशन दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. जय हिंद.